सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 1. भल्या सकाळी लवकर उठून भाऊनी आधी स्वतःची आंघोळ उरकली आणि लगेचच अरविंदला हाक दिली. जागाच असल्याप्रमाणे अरविंद उठला आणि तयारीला लागला. ट्रंक आदल्या दिवशीच भरून ठेवली होती. आता फक्त आंघोळ आटोपली की निघायचं होतं. चिमणीच्या उजेडात आई भाकरी थापत होती. अधूनमधून कितल्या भाकरी ठेवू, तिखं कितलं, लोणचं कितलं असं विचारत तिचं चाललं होतं. भाऊ फारच गंभीर किंबहुना चिंताक्रांत दिसत होते. त्यांच्या मनात बरंच काही चाललेलं असावं. अरविंदनं अंगावर पाणी ओतलं, चहा घेतला. आईनं दिलेली शिदोरी प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ट्रंकेत कोंबली. आता निघायची वेळ झाली होती. चांगला अभ्यास कर बरं भाऊ, आई सांगत होती. आईच्या सांगण्याला हुंकार देत अरविंदनं आयुष्यातली पहिली चप्पल पायावर चढवली. भाऊंनी कधी काळी थंडीसाठी म्हणून घेतलेला एक जुना मफलर अरविंदने बाजूला काढून ठेवला होता. त्याची चुंबळ करून ट्रंक डोक्यावर घेतली आणि ते बापलेक स्टेशनच्या रस्त्याला लागले. अंधार अद्याप गडद होता. गावाबाहेर येताच अरविंदला थोडं थांबायला सांगून भाऊ अंधारात दिसेनासे झाले. ते परत आले तेव्हा त्यांच्या हातात कुठल्या तरी झाडाची काही पानं होती. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत त्यांनी प्रथम ती पानं कपाळाला लावली. त्यातली काही पानं अरविंदच्या हातात ठेवत ते म्हणाले, जपून ठेव. मफलरच्या मऊ चुंबळीमुळे ट्रंकेचा भार सुसह्य वाटत होता. नव्या चपलेमुळे चालायलाही ग्रेसफुल वाटत होतं. परंतु तो आनंद जास्त काळ टिकला नाही. थोड्याच वेळात चप्पल करकरात चावू लागली. शेवटी तर ती हातातच घ्यावी लागली. फटफटत गेलं तसतसा खोल चाकोऱ्यांचा तो गाडी रस्ता स्पष्ट होत गेला. अरे, 4 वर्ष अशी निघून जातील. एवढी चांगली सोय आहे तर फायदा नको घ्यायला. म्हटलं तर मुलाला उद्देशून, म्हटलं तर स्वतःशी, असं भाऊंचं चाललं होतं. त्यांच्या सर्व आशा आकांक्षा मोठ्या मुलावरच अवलंबून होत्या. तो शिकला सवरला तर त्यांच्या दरिद्री संसाराला आधार मिळणार होता. अन्यथा कसं होईल हीच एक काळजी त्यांच्या मनाला कुरतडत होती. बोलत बोलत दोघं बापलेक स्टेशनवर येऊन पोचले. मनात अनेक भाव दाटून आल्याने भाऊ बरेच भावूक झाले होते. भरून आलेले डोळे ते अधूनमधून धोत्राच्या सोग्याने पुसत होते. अरविंद त्यांच्या भावना समजू शकत होता. तरीही त्यांचं ते भावूक होणं त्याला मुळीच आवडलं नाही. त्याला उगीचच अवघडल्यासारखं वाटू लागलं. तेवढ्यात गाडीच आली. अरविंदने घाईगर्दीने ट्रंक गाडीत चढवली. दाटीवाटी केली असती तर बाकावर बसता आलं असतं. परंतु सुरक्षिततेचा विचार करून तो ट्रंकवरच बसला. नमस्कार हो गुरुजी, कुठं पाठवता मुलाला? समोरच्या बाकावर माधवकाका बसलेले होते. नमस्कार हो नमस्कार. माधवकाकांना पाहून भाऊंना खूपच आनंद झाला. कॉलेज शिक्षणासाठी कोळगावला निघालाय. तिथं अल्पखर्चात हॉस्टेलची सोय आहे. जळगावसारख्या मोठ्या शहरात शिकायला पाठवणं आपल्यासारख्याला का शक्य आहे? खरं आहे, कमी खर्चात सोय होत असेल तर काय हरकत आहे, काकांनी दुजोरा दिला. माधव काका हे भाऊंचे जुने मित्र. तळेगावला असताना ते शेजारीच होते. तेव्हाचा जिव्हाळा आजही तसाच होता. इकडची तिकडची विचारपूस झाल्यावर भाऊ म्हणाले, काय करायचं, इंग्रजीशिवाय मॅट्रिक झाला. मग 1 वर्ष खर्च करून इंग्रजी विषय दिला. D.Edला नंबर लागला होता. पण म्हणलं नको, कॉलेजच शिक. लागली शिक्षणाची लाईन तर बरं होईल. त्याचीही इच्छा कॉलेज शिकायचीच आहे. बघूया. काही का असेना, तो मॅट्रिक झाला हे सुद्धा खूप आहे. तुम्ही कोणाचं कधी वाईट केलं नाही, त्यामुळे तुमचं कधीही वाईट होणार नाही. तुमची मुलं शिकतील, चांगल्या जागांवर जातील. काही काळजी करू नका. तुमचे संस्कार वाया जाणार नाहीत. माधव काकांच्या बोलण्यानं गुरुजींच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. हलकासा हिसडा देऊन गाडी हलली. पोचल्याबरोबर पत्र टाक, भाऊ म्हणाले. त्यांना निरोप द्यायला डब्याच्या दाराशी आलेला अरविंद म्हणाला, काही काळजी करू नका, पोचल्याबरोबर लिहितो. ते दृष्टीआड होईपर्यंत अरविंद त्यांच्याकडे पाहत राहिला. तेही गाडीच्या दिशेनं तसेच उभे होते. थोड्याच वेळात धोत्राचा सोगा घेतलेला त्यांचा हात डोळ्याकडे गेला. स्टेशन सुटलं. सटाडक सट करत गाडी धावत होती. समोरच माधव काका बसले होते. परंतु त्यांच्याशी काय बोलणार हाच प्रश्न होता. म्हणून मग ट्रंकवर आसन जमवून आता पुढं कसं
हाच एक विचार करण्यात तो बुडून गेला. अवघ्या 2च वर्षात भाऊंची दुसऱ्यांदा बदली झाली होती. तळेगाव सोडून ते सगळे करगावला आले आणि आता तिथूनही बदली होऊन खडकीला जावं लागलं होतं. एका गावात मुळं रुजतात न रुजतात तोच दुसरा गाव असं चाललं होतं. आणखी किती गावं हिंडावी लागणार कोणास ठाऊक. ज्या गावात अवघं बालपण गेलं ते तळेगाव मात्र मनात पक्क रुजलं होतं. आपलं गाव म्हटलं की अरविंदला अजूनही तळेगावच आठवतं. सटाडकसट करत गाडी झपाट्यानं करगावचं स्टेशन जवळ करत होती. माधव काकांच्या भेटीमुळे तळेगावला असतानाचा बालपणाचा काळ त्याच्या डोळ्यासमोरून झरकन सरकून गेला. आज त्याला पुन्हा एकदा विनायकची तीव्रतेनं आठवण येऊ लागली. विनायकला भेटून निघता आलं असतं तर त्याला किती आनंद झाला असता. अरविंद, तू खूप शिकावं, मोठं व्हावं अशी माझी इच्छा आहे. परवाच आलेल्या त्या पत्रात त्याने लिहिलं होतं. वाटोळ्या सुंदर अक्षरातलं विनायकचं ते पत्र पुन्हा एकदा वाचावं असं त्याला वाटू लागलं. त्या पत्राच्या रूपाने त्याला त्याचा जिवलग मित्र विनायक पुन्हा एकदा भेटला होता. पुन्हा कितीतरी वेळा त्यानं ते पत्र वाचलं होतं. वाचून झाल्यावर पुन्हा पाहिलं होतं. त्या वाटोळ्या सुंदर अक्षरांमधून विनायकच जणू त्याच्याशी बोलत होता. गाडीचा वेग मंदावला. करगावचं स्टेशन जवळ येऊ लागलं. करगावच्या या स्टेशनवरही त्याच्या बऱ्याच आठवणी विखुरल्या आहेत. इथूनच तो मॅट्रिकची परीक्षा द्यायला पिंपरणीला गेला होता. मॅट्रिकचं ते वर्ष म्हणजे एक अभ्यास तेवढा सोडून 1000 भानगडी करण्याचं वर्ष. तरीही गावातल्या सर्व मुलांमध्ये अरविंद एकटाच पास झाला होता. पास म्हणजे तरी काय झाला, नुसताच पास झाला. विदाऊट इंग्लिश मॅट्रिक झाला. अशा त्या मॅट्रिकला काहीच अर्थ नव्हता. इंग्रजीशिवाय कॉलेज शिक्षणाचा दरवाजा बंदच होता आणि एवढ्या शिक्षणावर कुठलीही नोकरी मिळणं अशक्यच होतं. तरीही त्या दिवशी पेपरमध्ये आलेला आपला नंबर पाहून अरविंद आनंदाने वेडा झाला होता. त्या बेहोशीतच तो घरी आला तर भाऊ डोकं धरून बसलेले होते. कोंडून ठेवलेला निश्वास टाकत ते म्हणाले, आज माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं उतरलं. अरविंद, मॅट्रिक झाला. माझा मुलगा माझ्यापेक्षा जास्त शिकला. जणू आयुष्यभर सोसलेल्या सर्व हाल अपेष्टांचं फळ मिळालं असंच त्यांना वाटलं. भाऊंचा उजळलेला चेहरा पाहून आईच्या डोळ्यात आनंदाचं पाणी चमकलं. परंतु पुढं शिकायचं तर इंग्रजी विषय देणं गरजेचं होतं. परंतु तो कसा द्यायचा हाच प्रश्न होता. तशातच पुन्हा खडकीला बदली झाली. नव्या गावात हायस्कूल नव्हतं की कोणी इंग्रजीचा शिक्षकही नव्हता. आपली वाट आता आपणच शोधायची होती. काहीही झालं तरी शिक्षणाची कास सोडून चालणार नव्हतं. तशात पोटाची चिंताही गप्प बसू देत नव्हती. पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. मात्र जमेल तसा अभ्यास आणि मिळेल ते काम करणं सुरू झालं. असंच ते वर्ष सरलं आणि परीक्षेचा निकाल लागला. इंग्रजीच्या पेपरमध्ये तो काठावर का होईना पास झाला होता. भाग 2. आता कॉलेज शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. गावातले कॉलेज कुमार बसचा पास काढून जळगावला अपडाऊन करीत. क्षणभर अरविंदलाही त्यांचा हेवा वाटला खरा, परंतु तो खर्च पेलण्यासारखा नव्हता. पुढं काय करावं हाच प्रश्न होता. याच काळात तो आठवडे बाजारात गूळ विकायचा. अधूनमधून दुकानदार साहेबराव पाटलांची उधारी गोळा करून आणायचा. इंग्रजीचा निकाल लागला म्हणून हुरळून जाण्यात काही अर्थ नव्हता. त्या दिवशी शिरसोलीचा बाजार आटोपून तो संध्याकाळी घरी पोचला तेव्हा घरात एक वर्तमानपत्र पडलेलं दिसलं. त्यात कुरुंदवाडच्या D.Ed कॉलेजची जाहिरात होती. तिथं थोड्या खर्चात राहण्या जेवण्याची सोय होती. इतर शिक्षकांच्या आग्रहावरून भाऊंनी तो पेपर घरी आणला होता खरा, परंतु अरविंदनं D.Ed करून शिक्षक व्हावं हे त्यांना मान्य नव्हतं. ते नेहमी एकच म्हणायचे, मी शिक्षक आहे, परंतु माझ्या मुलानं शिक्षक व्हावं असं मला वाटत नाही. संध्याकाळी कोळी गुरुजी मुद्दा म्हणून भेटायला आले. सोबत चौधरी गुरुजीही होतेच. कोळी गुरुजी म्हणाले, आजकाल फार शिकूनही काही उपयोग नाही. MA, MSc बेकार फिरायलेत. मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर करायची तर आपली कुवत नाही. त्यापेक्षा आपण आपलं D.Ed केलेलं बरं. कुठंतरी शिक्षकाची नोकरी मिळून जाईल, घराला हातभार लागेल. गुरुजींचं म्हणणं खरंच होतं, परंतु भाऊंना ते मुळीच पटलं नाही. त्यांनी आपला निर्धार पुन्हा बोलून दाखवला आणि मग तो विषय तिथंच संपला. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कोळगाव कॉलेजची ही जाहिरात सापडली.
साहेबरावांच्या दुकानावर अरविंदलाच ती आधी सापडली. 2-4 वेळा पुन्हा पुन्हा वाचून अगदी कमी खर्चात, म्हणजे महिन्याला अगदी 10 रुपयात राहण्या जेवणाची सोय असल्याची खात्री करून घेऊनच त्यानं ती जाहिरात भाऊंना दाखवली. ती जाहिरात वाचून ते म्हणाले, "तू जाच या कॉलेजला. माझ्याकडून होईल तेवढी मदत मी करीन." एवढं बोलून ते थांबले. पण अजूनही बोलत असल्याप्रमाणे ते ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटत होते. "तू पाहतोच आहेस, खाणारी तोंड एवढी. माझा हा शिक्षकाचा पगार. आपल्याला तसा कुठला आधारही नाही." अरविंदला तर अगदी घबाड सापडल्यासारखं झालं होतं. मोठ्या उत्साहात तो म्हणाला, "फार चांगली सोय आहे. मी जातोच. BA पर्यंत तरी शिकतो. मग पुढचं पुढं पाहता येईल. एवढ्या कमी पैशात जेवणासह हॉस्टेलची सोय कुठं मिळणार आहे?" बापलेकांच्या त्या विषयात काहीच समजत नसल्यासारखं आई गप्पच होती. निर्णय झाल्यावर उशीर करण्यात अर्थ नव्हता. चटकन कोळगावला जाऊन तो प्रवेश घेऊनच आला. फक्त कॉलेज सुरू व्हायचा अवकाश की ट्रंक घेऊन निघायचं, एवढंच फक्त राहिलं होतं. हलकासा हिसडा देऊन गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. करगावचं स्टेशन सुटलं होतं. अरविंद रेल्वे फाटकापलीकडच्या शाळेकडं पाहत होता. दी न्यू इंग्लिश स्कूल. प्रवेशद्वारावरच्या कमानीवर रंगवलेली मोठमोठी अक्षरं स्टेशनवरूनही स्पष्ट दिसत होती. वाटलं तिथं बऱ्हाटे सर असतीलच. त्यांना भेटून जाता आलं असतं तर फार बरं झालं असतं. आपल्या शाळेचा एक विद्यार्थी कॉलेज शिकायला निघालाय हे पाहून त्यांना किती आनंद झाला असता. सर शब्दांपेक्षा डोळ्यांनी अधिक बोलत. त्यांच्या सावळ्या चेहऱ्यावर प्रेम जणू ओथंबून आलेलं असे. त्यांना पाहिलं की अरविंदला साने गुरुजींची आठवण होई. बऱ्हाटे सरांची ही शाळा म्हणजे मुळात कापसाच्या गाठी ठेवण्याची गोदामं होती. कॉटन मिल बंद पडली तेव्हा ती पोरं कोंडायच्या कामी आली. उंदीर घुशी होऊ नयेत म्हणून कधी काळी फवारलेल्या विषारी औषधांचा वास सगळ्या खोल्यांमध्ये कायम दरवळत असायचा. आत्ता पडतील की तेव्हा पडतील अशा ओलसर झालेल्या भिंती, त्यांच्या तो वास पक्का भिनलेला. अजूनही तो वास अरविंदच्या नाकातून गेलेला नाही. करगावची शाळा म्हटली की अजूनही आधी तो वास यायला लागतो. तिथंच एका खोलीत रात्र रात्र बसून अभ्यास केला म्हणून मॅट्रिकचं वर्ष तरी पदरात पडलं. दाण दाण आवाज करीत गाडीने बहुळेचा पूल ओलांडला आणि रुळांशी आट्यापाट्या खेळत ती संगमेश्वर स्टेशनकडं घरंगळू लागली. दूरवर दिसणारा गिरणा बहुळा संगम आणि त्यावरील संगमेश्वराचं विशाल शिवालय नजरेआड झालं. शिवरात्रीच्या दिवशी अरविंद अक्कासोबत संगमेश्वरच्या जत्रेला जायचा. जत्रा तरी केवढी, 4-5 शेव चुरमुऱ्यांची आणि फुला नारळांची दुकानं एवढीच. पण तेवढ्यासाठी तो कधीपासून अक्काकडे हट्ट धरून बसलेला असायचा. मंदिराचे पुजारी गिरी महाराज यांची थोरली मुलगी कुसुम अक्काची वर्गमैत्रीण होती. जत्रेत हिंडून झाल्यावर ते कुसुमच्या घरी जात. तिथे त्यांना हमखास चहा मिळे. वरून त्यांच्या बागेत आलेली सीताफळं किंवा चिकूही मिळत. त्या विशाल पूर्वाभिमुख मंदिरासमोर पुराला तोंड देण्यासाठी एक प्रचंड मोठी भिंत बांधलेली होती. ती भिंत एखाद्या बुरुजासारखी वाटायची. तिच्या खाली साचलेलं बहुळेचं गूढ गंभीर पाणी दिसायचं. या भिंतीच्या दोन्ही बाजूला असलेले मोठमोठे खडक मंदिराखालच्या विशाल खडकापासून विलग झाल्याप्रमाणे तुटून बाजूला झालेले होते. तिथलं सारं वातावरणच कसं गूढ आणि भव्य वाटायचं. कुसुमच्या लग्नासाठी आपण सर्वजण संगमेश्वरला कसे गेलो होतो हेही त्याला आठवले. परंतु ते जाणं शेवटचंच ठरलं. त्यानंतर अक्काचंही लग्न झालं. आत्तापर्यंत परकर पोलक्यात वावरणारी अक्का पातळाचा घोळ आवरत सातपुड्याच्या डोंगरात सासूरवास कंठाला निघून गेली. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही टोकांना संगमेश्वर या नावाचे भले मोठमोठे बोर्ड असले तरी लोक या स्टेशनला तळेगावचं स्टेशन म्हणूनच ओळखतात. स्टेशनच्या पश्चिमेला 2-3 फरलांगावरून गिरणा वाहते. त्याच्या पलीकडे तळेगाव. बसल्या जागेवरून तळेगावची शाळा दिसू लागली आणि अरविंदच्या मनात आठवणींची गर्दी उसळली. याच गावात अवघं बालपण गेलं. विनायक, भिवसन यांच्यासारखे जिवलग मित्र लाभले. कोळी गुरुजींसारखे तळमळीचे शिक्षक लाभले. त्याच्या शालेय जीवनातल्या कितीतरी आठवणी तळेगावच्या मातीशी आणि गिरणेच्या वाळवंटाशी जखडल्या आहेत. याच गावातल्या शेतामळ्यातून तो जळणा काडीसाठी वणवणला होता.
त्यावेळी भिवसनसारखा जोडीदार सतत सोबत असे. रानावनातून वाळली रेटं गोळा करीत ते नदीलगतच्या खडकावर येत तेव्हा तिथं कपारीच्या आडोशाला बुधा नाईकची हातभट्टी सुरू असे. गूळ नवसागराने भरलेल्या खदखदत्या बॅरलमधून बाहेर काढलेलं एक नळकांड एका घागरीत सोडलेलं असे. दिवसभरात तेवढी घागरभर दारू पाडून विकणं हाच त्याचा उद्योग. सोबत आणलेली भाकरी नाईक पोरांना खायला द्यायचा. त्या भाकरीवरच्या बोंबलाच्या चटणीचा स्वाद अजूनही अरविंदच्या जिभेवर रेंगाळतो आहे. मग भिवसन नाईक गलछडी धरून नदीकाठी बसे. तिथंच पलीकडे डोहावर पोहणाऱ्या पोरांनी उच्छाद मांडलेला असे, तर त्याच्याही पलीकडे एखाद दुसरी चिता जळताना दिसे. हे असं संध्याकाळपर्यंत चालल्यावर दोघं घराकडे परतत. तळेगावहून भाऊंची बदली झाली आणि गिरणीची सोबतही सुटली. याच गावात चिंधा या मित्रानं वाचनाची आवड निर्माण केली. एकेका दिवसात तो कादंबऱ्यांची जाडजूड बाडं फस्त करायचा. एके दिवशी त्यानं अरविंदच्या हातात एक पुस्तक ठेवलं आणि म्हणाला, वाच. अरविंदनं पान उलटून पाहिलं तर पुस्तकाचं नाव होतं उषक काल आणि लेखक होते ह.ना. आपटे. ती कादंबरी वाचली आणि तेव्हापासून वाचनाचं वेड लागलं, ते कायमचं. भाऊ कन्याशाळेचे हेडमास्तर होते. तिथल्या एका कपाटात हितोपदेश, पंचतंत्र अशा कितीतरी पुस्तकांचा खजिना होता. शिवाय चांदोबा या मासिकाचे कितीतरी अंक पडलेले होते. थोडे थोडे करत ते सगळे त्याने संपवले. त्यातल्या त्यात चांदोबा त्याला फार आवडायचा. दरमहा येणाऱ्या चांदोबाची तो वाटच पाहत असायचा. त्यातल्या वेताळाच्या कथा, भूतांच्या गोष्टी, रामायण महाभारतातले क्रमशः येणारे कथाभाग या सगळ्या गोष्टींनी त्याला वाचनाचं जणू वेडच लावलं होतं. वेताळाच्या कथेतला तो वेताळ प्रत्येक कथेच्या शेवटी राजा विक्रमादित्याला एक प्रश्न विचारत असे आणि येत असूनही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होतील आणि ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील अशी धमकीही त्यानं दिलेली असे. बिचाऱ्या राजाला नाईलाजानं उत्तर द्यावंच लागे. अशा प्रकारे राजाचा मौनभंग होताच तो वेताळ प्रेतासह अदृश्य होत असे आणि पूर्ववत झाडावर जाऊन बसत असे. पण विक्रमादित्यही कमी नसायचा. तो पुन्हा झाडावर चढून ते प्रेत खांद्यावर घेत असे आणि स्मशानाकडे चालू लागत असे. विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडावर चढला आणि प्रेत खांद्यावर घेऊन स्मशानाकडे चालू लागला. गोष्टीची ही सुरुवात त्याला अगदी पाठच झाली होती. इतक्या गोष्टी झाल्या तरी वेताळाकडील गोष्टींचा खजिना संपला नव्हता आणि राजाचा हट्टही थांबला नव्हता. भूतांच्या गोष्टीतली एक स्त्री भलतीच विलक्षण होती. नवरा रात्री उशिरा घरी आला तरी अंथरुणावरून न उठताच हात लांब करून कडी काढायची. नवरा आत येऊन पाहतो तर ती अंथरुणावर पडलेली. त्याला प्रश्न पडायचा की ही उठली तर कधी आणि हिनं कडी काढली कधी? हिचा हात दारापर्यंत पोचलाच कसा? ही कोणी चेटकीन तर नाही? आणि खरंच ती चेटकीनच निघायची. एका गोष्टीतलं भूत तर भलतंच खोडकर होतं. ते झोपलेल्या लोकांच्या पोटात शिरून त्यांनी खाल्लेला भात खायचं. तो माणूस बिचारा भूक लागली म्हणून पुन्हा उठून बसायचा. अशा कितीतरी गोष्टी त्याला अजूनही जशाच्या तशा आठवतात. संपादक बी नागीरेड्डी या शब्दापासून प्रकाशन वडपळणी मद्रास या शेवटच्या शब्दापर्यंत सगळं तो वाचून काढायचा. तशीच ती मनमोहक रंगीत चित्र, तीही त्याला फार आवडत. त्या चित्रामधील स्त्रियांचं ते रूपसौंदर्य, त्यांची ती भरजरी वस्त्र प्रावरणं आणि मुख्य म्हणजे त्यांचे ते घाटदार यौवनभार पाहतच राहावेसे वाटत. चित्रांखालच्या चित्रकारांच्या चित्रा, शंकर या लपेटीदार सह्यासुद्धा तो तासनतास पाहत बसायचा. कधीतरी आपणही अशी चित्र काढू आणि त्याखाली अरविंद अशी छानदार आणि लपेटीदार सही ठोको अशी मनोराज्यही तो रंगवायचा. परंतु अरविंदची वाचनाची भूक आता तेवढ्यावर भागत नव्हती. एखादी चांगली कादंबरी हाती आली म्हणजे भाऊ कंदील लावून रात्री उशिरापर्यंत वाचत बसत. अशीच एकदा त्यांनी ययाती आणली होती. रोज थोडी थोडी करून तीही त्यानं संपवली. शेजारी राहणाऱ्या बजरंग आबांनाही वाचनाचा प्रचंड नाद होता. ते सारखे काही ना काही वाचतानाच दिसत. त्यांचं वाचून झालं की ते पुस्तक ते भाऊंना आणून देत. परंतु भाऊंच्या आधी ते पुस्तक अरविंदच संपवून टाकायचा. चिंधा कुठून कुठून पुस्तकं मिळवायचा आणि अरविंदला आणून द्यायचा.
दलित मुलांनी सुरू केलेल्या नवरंग नाट्य मंडळाचा तो सूत्रधार होता. आंबेडकर जयंतीच्या दिवशी गावातल्या विठ्ठल मंदिरासमोरून बाबासाहेबांच्या फोटोची मिरवणूक नेणारा तो तळेगावातला पहिला वीर म्हणावा लागेल. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतले त्याचे आणि त्याच्या मंडळातल्या मुलांचे श्वास रोखायला लावणारे ते कसरतीचे प्रयोग आजही अरविंदच्या डोळ्यासमोर आहेत. त्याच्या या अनेक उद्योगांमुळे तो गावातल्या सवर्ण पोरांच्या डोळ्यात सलायचा, पण कोणालाही न भिण्याइतकी बेडर छाती त्याला लाभलेली होती. भिवसन नाईक शिकणार नव्हता, पण चिंध्यापुढं शिकत असेल का, की तोही शिवरामसारखा हुशार असूनही शिक्षणाला अंतरला असेल? पण अरविंदला फार वाटतं ते विनायकविषयी. तो धागा सर्वात बळकट निघाला. विनायक आता कदाचित ते विसरला असेल, परंतु अरविंद विसरू शकत नाही. विनायकची आठवण येताच त्याच्या पाठोपाठ त्याचं ते टोलेजंग खानदानी घर आणि त्याचे एकमेकांना अत्यंत अनुरूप असे आईवडील अरविंदच्या डोळ्यासमोर उभे राहिले. उंच पायऱ्यांच्या त्या घरासमोर निंबाची 2 प्रचंड झाडं होती. त्यांची गर्द सावली घराच्या वेलबुट्टीदार काळ्या शार दरवाजावर आणि ओसरीवर खेळत असायची. ओसरीच्या एका कडेला नेहमी एक छकडा घडी करून ठेवलेला असे. बैठकीच्या अर्ध्या भागात कापूस खच्चून भरलेला असे आणि घरात सर्वत्र पोत्यांच्या थप्प्या लागलेल्या असत. बैठक संपून जिथं माजगर सुरू होई तिथं दरवाजालगतच एका लाकडी पलंगावर माई बसलेल्या असत. विनायकचे वडील सुद्धा त्यांना माई म्हणूनच हाक मारत. त्या घरासारखीच ती माणसंसुद्धा समृद्ध होती. विनायकच्या अवघ्या घरात सुसंस्कृत शालीनपणाचं वातावरण दरवळत आहे असं वाटे. त्यामुळेच की काय, त्या घरात अरविंदची अवस्था एखाद्या बुजऱ्या जनावरासारखी होऊन जाई. आपल्या बोलण्यात नाहीतर वागण्यात कुठं काही चुकबुल तर नाही ना, अशी भीती त्याला वाटत राही. माईसारखाच गौर, सुदृढ आणि वाटोळ्या लोभस चेहऱ्याचा विनायक अगदी नाकासमोर पाहून चालायचा. समजा समोरून एखादी मुलगी येताना दिसली तर तिच्या आधी याची मान खाली जायची. त्याच्या या सद्गुणीपणाचं अरविंदला फार नवल वाटे. त्याच्या घरात माई थोडे शिकलेल्या असाव्यात असं मानलं तरी त्याचे वडील केवळ साक्षरच होते. मात्र त्यांच्या वागण्या बोलण्यात खास खानदानीपणा असे. अगदी तेच संस्कार विनायकच्या अंगात उतरले होते. अरविंदच्या मनात अजूनही एक विचार येतो. कोणत्या आधारावर त्याला आपल्याशी मैत्री जोडावीशी वाटली असेल? आपण त्याच्या एवढे हुशार नव्हतो की सद्गुणही नव्हतो. थोडक्यात सांगायचं तर कुठल्याही बाबतीत त्याची आपली बरोबरी होत नव्हती. 7वीपर्यंत विनायक सोबत होताच, परंतु त्याच्याशी खरी मैत्री जडली ती 8वीपासूनच. अरविंदला अजूनही तो दिवस आठवतो. 8वीच्या वर्गातला पहिलाच दिवस. नवी शाळा, नवा गणवेश परिधान करून आलेले नवे विद्यार्थी. इथं मराठी शाळेसारखं नव्हतं. टाईम टेबलप्रमाणे प्रत्येक तासाला नवे शिक्षक येणार. त्यांना गुरुजी म्हणायचं नाही, सर म्हणायचं. वर्गात येताना मे आय कम इन सर म्हणायचं. तेवढ्यात जागा शोधत आलेला विनायक अरविंदच्या शेजारी येऊन बसला. अरविंदला बरंच वाटलं. त्याच्याकडे वह्या होत्या, पण पुस्तकं नव्हती. अधूनमधून तो विनायकच्या पुस्तकात पाहायचा. विनायकनेच मग दोघांच्या मधोमध पुस्तक ठेवलं. विनायकच्या त्या आश्वासक स्नेहानं अरविंदला जणू जिंकूनच घेतलं. परिचय होताच पुढं मैत्री जडली. तिची पाळमुळं किती खोलवर रुजली हे तळेगाव सोडताना जाणवलं आणि विनायकची ती मैत्री अरविंदसाठी एक सल होऊनच राहिली. एके दिवशी तोच म्हणाला, अरविंद, तू सकाळी माझ्याकडे अभ्यासाला येशील? पुस्तकांचा प्रश्न मिटला होताच, आता अभ्यासाचाही मिटणार होता. गणित आणि इंग्रजी हे त्याचे हातखंडा विषय. वाचनाची आवड असल्याने मराठी, हिंदी, संस्कृत, इतिहास हे विषय अरविंदला थोडेफार अवगत असले तरी गणिताशी त्याचं पक्कं हार्डवेअर होतं. इंग्रजीही जमत नव्हतंच. अरविंदला फार फार आनंद झाला. तेवढंच पाहिजे असल्यासारखे त्याने लगेच होकार दिला आणि लगेचच दुसऱ्या दिवसापासून तो विनायककडं अभ्यासाला जाऊ लागला. सकाळी अरविंदने हाक दिल्यावर त्या हाकेची वाटच पाहत असल्याप्रमाणे तो लगबगीने येऊन त्याला आधी माडीवरच्या बैठकीत नेऊन बसवायचा. मग आपणही दप्तर घेऊन त्याच्या शेजारी येऊन बसायचा. साधारण 10 वाजेपर्यंत त्यांचा अभ्यास चालायचा. 10:30ला स्वच्छ आणि नीटनेटक्या गणवेशात तो अरविंदच्या अंगणात उभा असे. त्याचं ते घरी येणं अरविंदला मोठं अभिमानाचं वाटे. बरोबर 11 वाजता दोघे मित्र 2 मैलाचं अंतर कापत हायस्कूल गाठत.
रस्त्याने चालताना कोणाची टवाळी, गाढवासारखं खिंकाळणं अजिबात मंजूर नसे. इतर मुलांचं हाहा ही सुरू असे तेव्हा तो अगदीच नाईलाजाने फक्त खुदकन हसायचा. हसताना कोणी पाहिलं तर नसेल ना म्हणून इकडे तिकडे पाहून घेत आपला आपणच लाजायचा. सुंदर डोळ्यांनी प्रेमाने पाहायचा. त्याचं हे प्रेम अनेक प्रकारे व्यक्त होई. एकदा चौधरी सरांनी ज्यांच्याजवळ कंपास पेटी नसेल त्यानं उभं राहायला सांगितलं. अरविंदकडे पेटी नव्हतीच. आता त्याला छड्या मिळणार हे ठरलेलंच होतं. पण ती काळजी अरविंदपेक्षा विनायकलाच अधिक पडली. तो अरविंदला उभंच राहू देईना. सरांनी मागितलीस तर माझी पेटी दाखव म्हणाला. त्यांची ती चुळबुळ पाहून सर म्हणाले, "अरव्या, तुझ्याकडे कंपास पेटी नाही आहे माहिती आहे मला. भोसडीच्यानो, कशाला येता रे शाळेत? एवढं सुद्धा जमत नसेल तर कशाला शिकता रे?" हातावर घेतलेल्या छड्यांपेक्षा ते शब्द अरविंदला अधिक झोंबले. परंतु तो कोडग्यासारखा गप्पच होता. त्याने विनायककडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी पाहून अरविंदने मान फिरवली. कोणत्या शब्दात तो मित्राला समजावणार होता. 8वी आणि 9वीची वर्ष गेली. 10वीचं वर्ष आलं. सगळे एकच म्हणू लागले की मॅट्रिकचं हे वर्ष म्हणजे महत्त्वाचं वर्ष आहे. आता झटून अभ्यास करा. विनायकने जळगावहून सारी पुस्तकं आणि गाईड्स मागवून घेतली. दोघं उत्साहाने अभ्यासाला लागले. अरविंद संस्कृतची पोपटपंची विनायकच्या गळी उतरवू लागला. राम म्हणाला, "हे प्रिये, हा रैवतक पर्वत किती सुंदर दिसतो पहा." अरविंदने अशी नाट्यपूर्ण सुरुवात करताच विनायक गालातल्या गालात गोड हसायचा. त्यानंतर तो बीजगणिताच्या पायऱ्यांमागून पायऱ्या उतरवू लागला की अरविंदला नको नको होऊन जाईल. भाग 3. आणि एके दिवशी भाऊंच्या बदलीची ऑर्डर येऊन धडकली. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा विंचवानं आपलं बिऱ्हाड पाठीवर घेतलं. त्यापूर्वी ते जळगावला जाऊन आले. साहेबांच्या हातापाया पडले. म्हणाले, "निदान एवढं 1 वर्ष तरी बदली करू नका. मुलाचं मॅट्रिकचं वर्ष आहे. नाहीतर किमान जिथं हायस्कूल असेल अशा गावात बदली करा." साहेब म्हणाले, "खात्यानं तुमच्या मुलांच्या शिक्षणाची हमी घेतलेली नाही. नोकरी करायची असेल तर करा, नाहीतर घरी बसा." पुन्हा असल्या लोकांचं तोंड पाहायचं नाही असं ठरवून भाऊ परत आले. शेवटी जायचं ठरलं. कधी निघायचं तेवढं फक्त ठरायचं होतं. आता हे सगळं विनायकला कसं सांगावं हाच प्रश्न होता. पण कुठून तरी ते त्याला समजलंच. त्याच्या डोक्यात सतत तेच विचार घोंगावू लागले. मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर दोघे फिरायला जात तेव्हा तो हमखास तो प्रश्न विचारायचा, "अरविंद, तुम्ही खरंच जाणार का रे?" त्याचा तो रडवेला चेहरा अरविंदला पाहवत नसे. "अजून तसं काही ठरलं नाही. निश्चित काहीच नाही." असं काहीतरी उडवाउडवीचं उत्तर देऊन अरविंद वेळ मारून न्यायचा खरा, परंतु विनायकला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं होतं. एके दिवशी, "अरविंद, तू गेलास तर मी शिकणार नाही बरं," असं म्हणून तो ढसढसा रडला. मित्राचे ते अश्रू पाहून अरविंदलाही गहिवरून आलं. विनायकची समजूत काढायला त्याला शब्द सापडले नव्हते. अखेर जायचा दिवस उजाडला. सकाळपासूनच बैलगाड्यांमध्ये सामान भरण्याचं काम सुरू झालं. विनायक नेहमीप्रमाणे 10:30 वाजता आला आणि सामानाने भरलेल्या त्या बैलगाड्या पाहून त्याच पावली परत फिरला. सकाळी अरविंद अभ्यासला आला नाही तेव्हाच त्याला ही शंका आली होती आणि ती खरी ठरली होती. तो तसाच परत गेला हे अरविंदला माहीतच नव्हतं. तो आपला सामान भरण्याच्या गडबडीत होता. तो परत गेला हे शेजारच्या भगवाननेच नंतर सांगितलं होतं. नव्या गावी आल्यावर शाळेसाठी रोज 4 मैलांची पायपीट सुरू झाली. अरविंदने तीही आनंदाने सोसली असती, पण कशातच मन लागेना. तो एकोलकोंडा झाला. पुस्तक हाती घेतलं तर त्यात त्याला विनायकच दिसायचा. पगार झाल्यावर एके दिवशी भाऊंनी 60 रुपये देऊन त्याला तळेगावला पाठवलं. शेवटच्या 4 महिन्यांचं घरभाडं द्यायचं राहिलं होतं. या निमित्ताने विनायकची भेट होईल म्हणून अरविंदला आनंद झाला. शाळा सुरू होण्याच्या आत त्याला शाळेतच गाठो या इराद्याने अरविंद झपाट्याने निघाला. तो फाटकाजवळ पोचला तेव्हा घंटा व्हायला थोडा अवकाश होता. रस्त्यातच काही वर्गमित्र भेटले. अरविंदला पाहून त्यांनाही आनंद झाला, परंतु त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला त्याला वेळ नव्हता. त्याने विनायकची विचारपूस सुरू केली. ते म्हणाले, "तू गेल्यापासून तो शाळेत आला नाही. बहुतेक त्याने शाळा सोडली." अरविंदच्या पोटात खड्डाच पडला. शेवटी त्याने आपले ते शब्द खरे करूनच दाखवले होते तर. "अरविंद, तू गेलास तर मी शिकणार नाही बरं," ढसढसा रडत तो म्हणाला होता. गाव सोडलं
त्या दिवशीही तो नेहमीसारखा अंगणात आला होता आणि सामान भरलं जात असल्याचं पाहून त्याच पावली परतला होता. आता कोणत्या तोंडानं तो विनायकला भेटणार होता? त्याला मुळात फार शिकायचं नव्हतं, फक्त मॅट्रिक व्हायचं होतं. पण त्या इच्छेवरही तो अशी तिलांजली देईल असं वाटलं नव्हतं. वाटलं असंच परत फिरावं आणि गेल्याबरोबर पत्र लिहावं. पुढे शिक, निदान मॅट्रिक तरी हो म्हणून सांगावं. पण परत फिरायला पाय उचलेना. अरविंद गावात आला होता आणि न भेटता परत गेला हे त्याला कळलं तर? त्याच्याही न कळत तो विनायकच्या घराकडे खेचला जाऊ लागला. नेहमीप्रमाणे 2 हाका मारल्यावर तो आला. चेहरा अगदी म्लान, म्हटलं तर कष्टी. अरविंद भेटायला आला म्हणून आनंद नाही की त्याच्या जाण्यामुळं शाळा सुटली म्हणून राग नाही. औपचारिक हसून त्याने दार उघडलं. अरविंद आत येऊन बसला तरी तो काहीच बोलेना. मी तुला शाळेत शोधलं, सहज हसून अरविंद म्हणाला. त्यावर प्रत्युत्तरादाखल थोडंसं हसून विनायक म्हणाला, केव्हा आलास? हे काय, आत्ता चलो, भाडं द्यायचं राहिलं होतं. खरं म्हणजे तुला भेटायची फार इच्छा झाली होती. आवाजात शक्य तेवढं आर्जव आणत अरविंद घडाघडा बोलत होता. विनायकनेही घडाघडा बोलावं, मनावरची मरगळ झटकून टाकावी असं त्याला वाटत होतं. परंतु तो नेहमीप्रमाणे मोजकंच बोलत होता. विनायकने नवं गाव, तिथल्या नव्या शाळेची चौकशी केल्यावर अरविंदने त्याविषयी सांगितलं. ते सांगताना त्याला बरं वाटत होतं आणि त्याचवेळी अपराध्यासारखंही झालं होतं. शेवटी त्याने मुद्द्याला हात घातलाच. तू शाळेला का जात नाहीस? ज्या शाळेत तू नाहीस त्या शाळेत मी जाणार नाही. बोलता बोलता त्याचा गळा भरून आला आणि क्षणभरात 2 अश्रुबिंदू त्याच्या गालावर ओघळले. अरविंद बावचळलाच. कोणाच्या डोळ्यात पाणी दिसलं की तो भलताच गोंधळून जातो. अशा प्रसंगी कसं वागावं, काय करावं हेच त्याला कळत नाही. एवढी कोवळ्या मनाची माणसं पाहून त्याला फार आश्चर्य वाटतं. आणि या अश्रूंना तर तो स्वतःच जबाबदार होता. काय बोलावं, विनायकची समजूत कशी घालावी हेच त्याला सुचेना. पुढे होऊन त्याचे अश्रू पुसणंही शक्य नव्हतं. परंतु काहीतरी बोलायला तर पाहिजेच होतं. पण काय बोलायचं हाच प्रश्न होता. तुझ्यासारखा मित्र मला मिळणार नाही. आता मला शाळेत जावंसंच वाटत नाही, विनायक म्हणाला. नको रे विनायक, शाळा सोडू नको. निदान मॅट्रिक तरी हो. तू मॅट्रिकपर्यंत शिकायचं ठरवलंच होतंस ना. शिवाय तुला काहीही अवघड जाणार नाही. एवढे 1च तर वर्ष आहे. आता एवढी पुस्तकं आणि गाईड घेतली आहेस, त्याचं काय करशील? अरे तू घरी बसून जरी अभ्यास केला तरी आरामात पास होऊन जाशील. ती पुस्तकं तुला घेऊन जा. नको रे बाबा, काका काय म्हणतील? माझ्यामुळे तुझं शिक्षण थांबलं हे पाहून त्यांना किती वाईट वाटत असेल. वरून ती पुस्तकं मी घेऊन जायचं म्हणजे? परंतु हे सगळं विनायकच्या नव्हे तर स्वतःच्याच मनाची समजूत घालणं होतं हे का अरविंदला कळत नव्हतं? विनायकचा निश्चयी स्वभाव त्याला पुरता माहीत होता. आता काहीही सांगून उपयोग होणार नव्हता. खरं तर आज त्याला विनायकजवळ मन मोकळं करायचं होतं. सांगायचं होतं, विनायक मित्रा, आता हाल आहेत ते माझे. तुला शिक्षणाची गरज नाही आणि शिकल्याशिवाय मला गत्यंतर नाही. पण माझी मॅट्रिक होण्याची आशा आत्ताच संपली आहे. इंग्रजी आणि गणित सोडून बसलो तर कदाचित पास होईनही, पण त्या मॅट्रिकचा पुढे काहीच उपयोग नाही. मग पास होऊन तरी काय फायदा? मला रोजंदारीच करावी लागणार आहे. पण विनायकची मनोवस्था पाहून तो आपलं दुःख विसरूनच गेला. विनायकचं हे नेहमीचंच. एक एक शब्द तो मोजून मापूनच बोलतो. तसंच तो आजही बोलला. त्याचे ते शब्द अरविंदने काळजावर जणू कोरूनच ठेवले आहेत. नव्या वर्गमित्रांशी जुळवून घेताना अरविंदला फार त्रास झाला. सारखी विनायकची आठवण यायची. एक साला लायकीचा नव्हता. सगळे एक जात अभ्यासात रद्दी आणि उडाणटप्पू. सारखे घाणेरडे जोक्स, पोरींच्या चर्चा, लफडी आणि दुसऱ्याला खड्ड्यात घालण्याच्या गोष्टी. अरविंदच्या संस्कृतच्या पुस्तकात विनायकने कठीण शब्दांचे अर्थ लिहून ठेवले होते. त्याची आठवण आली म्हणजे अरविंद ती अक्षरं पाहत बसायचा. त्या शब्दांच्या माध्यमातून विनायकची ती लोभसवाणी मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे साकारत जाई. अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागत. अरविंद त्याला सगळं काही सांगायचा. पण रेखाची गोष्ट त्याने विनायकला कधीच कळू दिली नव्हती. असल्या गोष्टींचा निषेध तो फक्त फाजील या एकाच शब्दात करायचा. अरविंदला अजूनही एक प्रश्न पडतो. का सांगितलं नसेल आपण त्याला ते सगळं? त्याने फाजील म्हटलं असतं म्हणून? आपण त्याच्या मनातून उतरलं असतं म्हणून? पण आज वाटतं त्याने मुळीच तसं काही केलं नसतं. कदाचित सांभाळून घेतलं असतं.
हिताच्या 2 गोष्टी सांगून वळणावर आणलं असतं. क्षणभर वाटलं इथंच उतरावं आणि विनायकची भेट घेऊन दुपारच्या गाडीनं पुढे जावं. इतर कोणी भेटलं नाही तरी तो मात्र यावेळी घरीच असेल. त्याला सांगावं, "तू लिहिलं होतंस ना की अरविंद तू खूप शिकावं, मोठं व्हावं अशी माझी इच्छा आहे म्हणून. हे पहा, मी शिक्षण घ्यायला निघालोय. एक दिवस कोणीतरी मोठा माणूस होऊन तुला भेटायला येईन. त्याला निश्चितच आनंद होईल. शक्य झालं तर कोळी गुरुजींना आणि महाजन गुरुजींनाही भेटावं. पण ते आता तिथं असतील की त्यांचीही बदली झाली असेल." प्रवाशांची एकच धांदल सुरू होती. उतरणारे तसेच चढणारे. अरविंद कोणी ओळखीचं दिसतं का ते पाहत होता, पण कुणीच दिसेना. आणि आश्चर्य म्हणजे रेखा साक्षात त्याच्या समोरच उभी होती. नुकतंच तारुण्यात पदार्पण करणारं सुडोल बांधेसूद शरीर, काळ्याशार डोळ्यात कारुण्याची तीच झाक. तिच्या त्या मादक आणि आकर्षक सौंदर्याकडे अरविंद पाहतच राहिला. तिची आठवण यावी आणि तीच नेमकी समोर दिसावी. कसला योगायोग म्हणायचा हा. तिचं मात्र मुळीच लक्ष नव्हतं. शेजारच्या डब्यातील पुढे जाणाऱ्या काही स्त्रियांशी ती निरोपाचं बोलत होती. वाटलं हाक मारावी, पण नको. त्याचं धाडसच झालं नाही. तिने ओळखलं नाही तर, किंवा ओळखूनही दुर्लक्ष केलं तर. शिवाय एवढ्या गर्दीत, तेही प्लॅटफॉर्मवर एखाद्या मुलीला हाक मारायची म्हणजे लोकांना काय वाटेल. 9वीपर्यंत सोबत असलेली रेखा मॅट्रिकच्या वर्षी जळगावला काकांकडे शिकायला म्हणून गेली होती. त्यानंतर लगेचच अरविंदनेही तळेगाव सोडल्याने पुढे काय झालं काहीच कळायला नव्हतं. जवळपास 2 वर्षांनंतर ती आज अशी प्लॅटफॉर्मवर दिसत होती. रेखाच्या घरी किराणा मालाचं दुकान होतं. या ना त्या निमित्ताने सारखं त्या दुकानात जावं लागे. शिवाय वर्गातही ती सोबत होतीच. दुकानाशेजारच्या एका खुराडेवजा खोलीत एखादं पिसाळलेलं कुत्रं कोंडून ठेवलेलं असावं असं तिच्या वेडसर आईला कोंडून ठेवलेलं असे. तिचा भाकर तुकडाही तिला तिथंच दिला जाई. तोंडातून लाळेचे तार गाळत ती अखंड काहीतरी बडबडताना दिसे. तिथंच ओट्यावर एका बाजूला तिचे आजोबा एका हातात बागेसरी आणि दुसऱ्या हातात सांडस घेऊन शेगडीसमोर बसलेले असत. त्यांचं ते शेगडी फुंकणं, त्यांच्या त्या नाजूकशा हातोडीची टिकटिक हे सारं पाहतच बसावं असं वाटे. रेखा कधी आईला भाकर तुकडा देताना तर कधी काही घरकाम करताना दिसे. ती फारशी बोलायची नाही. क्वचित शाळेत बोलणं होई तेवढंच, तेही तेवढ्यापुरतंच. अधूनमधून ती अभ्यासाचं विचारायची. लागलीच तर एखादी वही मागून न्यायची. तिच्या काळ्याभोर डोळ्यात कारुण्याची गडद सावली होती. रेखाशी खूप खूप बोलावं, तिचं दुःख जाणून घ्यावं असं खूप वाटे. पण ते सगळं तेवढ्यापुरतंच राहिलं. तिला कधी कधी काय वाटायचं कोणास ठाऊक. ती सरळ घरी यायची, अंगाला अंग लागेल इतकं खेटून बसायची आणि इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सुरू करायची. अशावेळी तिला कसलंही निमित्त लागत नसे. लहर फिरल्याप्रमाणे ती एकदम असं का करते तेच कळायचं नाही. आईसारखीच ही मुलगीसुद्धा वेडी तर नव्हती. कदाचित तिचं शिक्षण अजूनही सुरू असावं. तसं असेल तर आता तिचं कॉलेजचं 1लं वर्ष संपलं असेल. अरविंदला तिचा फार हेवा वाटला. तिचं लक्ष गेलं तर तीच कदाचित हाक मारेल असं वाटत होतं. अरविंद उत्कंठेनं तिच्याकडं पाहत होता, पण तिचं मुळीच लक्ष नव्हतं. तिथंच थोड्या अंतरावर तिचे वडील उभे होते. त्यांनी अरविंदला पाहिलं असावं, पण ओळखलं नसावं किंवा पाहूनही दुर्लक्ष केलं असावं. तिचं बोलणं मात्र अजूनही संपत नव्हतं. अरविंदने काही निर्णय घेण्याच्या आत मग गाडीच हलली. हात हलवून निरोप देणारी रेखा डोळ्यात साठवून घेण्यापलीकडे काहीच हाती राहिलं नाही. तळेगाव, तिथला गिरणा काठ, विनायक, भिवसन नाईक, रेखा, अरुण, शिवदास यांच्यासारखे अनेक वर्गमित्र, सगळ्या गोष्टी आता मागे पडल्या. आज इतक्या दिवसांनी आपण विनायकचा, रेखाचा इतका विचार करतोय. त्यांची आठवणही काढते. त्यांनी कधी आपली आठवण केली असेल? विचार करूनही अरविंदला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि मिळणारही नाही. आणखी कुठल्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळवायची होती. कुठल्या अनुभवांची संगती तो लावणार होता. वर्गमित्र शाळा सोडून गेला म्हणून विनायकसारखा हुशार मित्र शिक्षण सोडतो. शिवदाससारखा आणखी एक वर्गमित्र हुशार असूनही केवळ गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहतो. शिकला असता तर निश्चितच पुढं गेला असता असा भिवसनसारखा वर्गमित्र दारू गाळण्याच्या धंद्यात उतरतो आणि अरविंदसारखा
एका शिक्षकाचा मुलगा शिकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ट्रंक डोक्यावर घेऊन देशोधडीला लागतो, यात कुठली संगती शोधायची?